डुग्गूच्या बर्थडेचं फोटोशूट आहे ना मी घरच्या घरीच केलं. कसं ते सांगते. नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर. डुग्गूच्या शाळेमध्ये होती जन्माष्टमी, त्याच्यामुळे ना त्याची छान पैकीची तयारी करून दिली. त्याला श्रीकृष्ण बनवलं आणि तो सुद्धा खूप एक्सायटेड होता, कारण त्याला श्रीकृष्ण बनवून स्कूलमध्ये जायचं होतं. आता श्रीकृष्ण आहे म्हटल्यावर डोळ्यामध्ये काजळ घालणं, त्याच्यानंतर गालाला काजळ लावणं, कपाळाला काजळ लावणं हे सगळं तर बनतंच. त्याच्यामुळे छान त्याला श्रीकृष्णासारखं तयार केलं आणि त्याच्यामुळे मला पण म्हणजे शाळेतले दिवस आठवत. विवानची पटकन तयारी केली आणि विवानला स्कूलला सोडलं, कारण त्याच दिवशी ना मला विवानचं फोटोशूट सुद्धा करायचं होतं. त्यानंतर ना विवानला स्कूलमध्ये सोडलं. विवानने सुद्धा जन्माष्टमीचा जो प्रोग्राम आहे ना तो खूप छान प्रकारे एन्जॉय केला आणि त्यानंतर घरी आले, घरातली कामं आवरली आणि त्याला घेऊन थेट गार्डनमध्ये गेले आणि फोटोशूटची तयारी करायला घेतली. छानपैकी मी 3 घेतला होता, कारण आता विवानला 3 वर्ष कंप्लीट होणार होती आणि 4थं लागणार होतं. पण विवानचं ना खेळण्याकडे लक्ष होतं, म्हणजे त्याला खेळायचं होतं. पण त्याला मी समजवलं होतं की आधी फोटोशूट करायचं आणि मग तुला पाहिजे तेवढे खेळ. त्याचा मेकअप करून घेतला आणि मग त्यानंतर ना व्हिडिओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. त्याने पण खूप छान प्रतिसाद दिला. मध्ये मध्ये कंटाळत होता, पण मग मी त्याला आईस्क्रीमचं आमिष दाखवलं होतं, त्याच्यामुळे मग तो तयार होत होता आणि छानपैकी फोटोशूट केलं. मजा आली आणि आम्ही दोघंच होतो गार्डनमध्ये, कारण सकाळची वेळ होती 11-11:30 आणि कोणच नव्हतं. त्याच्यामुळे छान मला फोटोशूट पण करता आलं. आता मी एखाद्या फोटोग्राफरला पण बोलवू शकले असते, पण मी तसं न करताना स्वतःच फोटोशूट केलं, कारण माझ्याकडे फोन जो आहे तो खरंच चांगल्या क्वालिटीचा आहे आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं होतं की मी घरच्या घरीच फोटोशूट करायचं. आणि त्यानंतर ना त्याला घेऊन मी सलूनमध्ये गेले. बर्थडे बॉयला ना अजून हिरो बनवलं छानपैकी हेअरकट करून आणि त्याच्यानंतर ना सलूनमध्ये हा फर्स्ट टाइम इतका शांत बसला असेल, नाहीतर अजूनपर्यंत तो रडतच असायचं की माझे केस कट करायचे नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर ना आत्याचं आणि भाच्याचं नातं काहीतरी वेगळंच असतं. तर आत्याने ना विवानला पैसे दिले होते सायकल घेण्यासाठी. तर कोणती सायकल घेतली हे आम्ही अनबॉक्सिंग करणारच आहोत. त्याच्या आधी आम्ही केक आणायला आलो आणि ते भरपूर प्रकारचे केक होते. नक्की कोणता घ्यावा हे सुचत नव्हतं आणि विवानचं चाललं होतं हा पण घे तो पण घे. त्याला तर काही समजत नव्हतं, फक्त केक खायचं एवढंच त्याला माहिती आहे. असंख्य प्रकारच्या व्हरायटीज होत्या, त्यामधला आम्ही एक केक सिलेक्ट केला आणि घरी आलो. विवानचं लक्ष गेलं होतं ते बॅटमॅन वगैरे काय असतं त्या केककडे आणि त्याचं म्हणणं होतं की हा केक घ्यायचा आहे. पण फूड कलर जे असतात ते थोडे इग्नोर केलेलेच बरे, त्याच्यामुळे मी तो केक इग्नोर केला. घरी आले आणि छानपैकी ना आत्याने दिलेलं जे बर्थडे गिफ्ट होतं ते ओपन केलं आणि आता विवान एकदम खुश होता, कारण विवानला ही सायकल पाहिजेच होती. विवानचा 3रा बर्थडे ना एकदम सिंपल पद्धतीने करायचा असं मी ठरवलं होतं, त्याच्यामुळे मोजकीच लहान लहान मुलं आली होती आणि एकदम साध्या पद्धतीने घरच्या घरी विवानचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. विवान खूप जास्त एक्सायटेड होता, कारण त्याचे सगळे फ्रेंड्स आले होते आणि त्याच्यानंतर विवानला आता नवीन हत्यार भेटलं होतं, त्याच्यामुळे साहेब एकदम हवेमध्येच होते. माझे व्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.